पंढरपूरच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण असलेली पंढरपूर वारी ही 700 ते 800 वर्षांपेक्षा जुनी आणि अखंड भक्ती परंपरा आहे. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे ठराविक वेळी ठराविक तीर्थक्षेत्राची पायी यात्रा करणे आणि जो भक्त ही यात्रा करतो त्याला वारकरी असे म्हणतात. वारीची सुरुवात कोणी केली? एका परंपरेनुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारीची सुरुवात केली असे मानले जाते. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी या परंपरेला भागवत धर्माचे व्यापक रूप दिले. ज्या वारीमध्ये शेकडो लोक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जातात, ही जी शिस्तबद्ध वारी पाहतो तिची सुरुवात 1820च्या दशकात हैबतराव बाबा आरफळकर यांनी केली असे मानले जाते. त्यांनी संतांच्या पायी वारीला पालखी सोहळ्याचे भव्य स्वरूप दिले, ज्यामध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून दिंड्यांच्या रूपात प्रवास करून पंढरपुरात नेल्या जातात. या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून प्रस्थान करते. वाटेमध्ये शेकडो इतर संतांच्या पालख्या आणि दिंड्या एकत्र येऊन आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात पोहोचतात. वारीचा हा प्रवास सुमारे 250 किलोमीटरचा असतो. वाटेमध्ये विविध आकर्षक कार्यक्रम होतात. गोल रिंगण, उभे रिंगण हे वारीचे मुख्य आकर्षण आहे. या रिंगणामध्ये माऊलींचा घोडा अश्व हा अतिशय वेगाने धावतो, त्यामुळे हे वारीचे दृश्य अतिशय विहंगम असते. वारीमध्ये जातीभेद, उच्च नीचता, श्रीमंत गरीब हा सर्व भेद विसरून या सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्व वारकरी विठ्ठल भक्तीमध्ये लीन होतात. यातूनच सामाजिक समतेचे बीज रोवले जाते. म्हणूनच वारी हे सामाजिक समतेचे, एकतेचे एक मोठे प्रतीक मानले जाते. सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, कारण अशी मान्यता आहे की प्रत्येकामध्ये विठ्ठल सामावलेला आहे, अशी या वारकऱ्यांची श्रद्धा असते. जरी तुम्ही पंढरपूर वारीमध्ये सामील होऊ शकलेला नसाल, तरी या दिवशी तुम्ही घरच्या घरी धार्मिक सेवा आणि